विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत विधानसभा अध्यक्षांनी अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही। मात्र त्याआधीच महाविकास आघाडीमध्ये चढाओढ सुरू झालेली आहे। विरोधी पक्षनेता हा आमचाच होणार असं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते ठामपणे सांगतायत आणि म्हणूनच आता काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय असणार याकडे लक्ष लागलंय। विरोधी पक्षनेता उद्धव ठाकरे ठरवणार। विरोधी पक्षनेते निवडीचा चेंडू ठाकरेंच्या कोर्टात। विरोधी पक्षनेते पदावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच दावा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत विधानसभा विरोधी पक्षनेते पदाच्या चेहऱ्यासंदर्भात चर्चा झाली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना विरोधी पक्षनेता निवडण्यासंदर्भात सूचना केली। मात्र सर्व आमदारांनी विरोधी पक्षनेता निवडीचा चेंडू उद्धव ठाकरेंच्या कोर्टात टोलवला। तर विरोधी पक्षनेते पदावर आमचाच दावा आहे असं शिवसेना ठाकरेंचे नेते आता ठामपणे सांगू लागले आहेत। शिवसेना विरोधी पक्षनेते पदावर दावा करेल, या संदर्भात लवकरच पक्षप्रमुख सगळी भूमिका जाहीर करतील। महाविकास आघाडीमधील तिन्ही प्रमुख घटक पक्षांकडे विरोधी पक्षनेते पदाच्या दावेदारीसाठी आमदारांची संख्या अल्प आहे। किमान 29 आमदार एका पक्षात असावेत असा नियम आहे। मात्र 29 जरी नसले तरी महाविकास आघाडीत सर्वाधिक आमदार हे ठाकरेंकडेच आहे। त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाने पत्र दिल्यास विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याची चर्चा आता रंगलेली आहे। विरोधी पक्षनेता आमच्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार शिवसेनेचे आहेत, त्यामुळे विरोधी पक्षाचा क्लेम आम्ही पहिल्या अधिवेशनाला सुद्धा लेटर लिहिलेला आहे। अंतिम निर्णय शिवसेनेमध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ते अंतिम निर्णय सोमवारी डिक्लेअर करतील। विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंकडे 2 ते 3 नावांची जोरदार चर्चा सुरू आहे। या नावांमध्ये आमदार आदित्य ठाकरे, मोठ्या कालावधीचा आणि संविधानिक पदावरच्या कामकाजाचा अनुभव असलेले आमदार भास्कर जाधव, यासोबतच आमदार सुनील प्रभू अशी मोठ्या नावांची चर्चा आहे। मात्र भास्कर जाधव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब होणार असल्याचं समजतंय। महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेता चेहरा कोण असणार अद्याप चर्चेला गेले नाही आणि यावरती एकमत झाले नाही। मात्र दुसरीकडे ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांचं नाव समोर आलं तर याला महाविकास आघाडीकडून मान्यता मिळेल का, तसेच याला सरकारकडून सुद्धा मान्यता मिळेल का आणि महाविकास आघाडीमध्ये खरं तर संख्याबळ कमी असताना विरोधी पक्षनेत्या संदर्भात सरकार नक्की काय निर्णय घेतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन निकेशसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।